नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मित्रांनो, सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे या ठिकाणी मांडल्या जात आहे आणि त्यावर चर्चा केली जात आहे। तर मग मित्रांनो, निराधार बांधवांसाठी कोणी या ठिकाणी हा मुद्दा मांडणार आहे का, की सर्व दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील, सर्वांना समान या ठिकाणी दिवस राहिले आहेत। लवकरच हे अधिवेशन संपणार आहे। ते अधिवेशन संपण्याच्या आत आपला विषय त्या ठिकाणी आला पाहिजे। अधिवेशन सुरू व्हायच्या आधी 8 ते 10 दिवस आधी काही महिला संघटना तसेच महिला भगिनी, विधवा भगिनी या आमदारांना भेटल्या होत्या आणि त्यांनी त्यावेळेस आश्वासन दिले होते की दिव्यांग बांधवांप्रमाणे विधवा महिलांना सुद्धा 2,500 रुपये पेन्शन मिळणे गरजेचे आहे। मग आता ही मागणी मांडण्यासाठी शेवटची संधी आहे, कारण की नंतर जवळजवळ पुढचं अधिवेशन येईपर्यंत आपल्याला ही मागणी करता येणार नाही। तर या अधिवेशनात या ठिकाणी सर्व विधवा महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच निराधार बांधवांसाठी सर्वांना सरसकट 2,500 रुपये तरी पेन्शन मिळणे गरजेचे आहे। तर हा मुद्दा मांडणे गरजेचे आहे। त्या संदर्भात आता 1-2 दिवसात चर्चा होऊ शकणार आहे, कारण की त्या आमदार महोदयांनी या ठिकाणी शब्द दिलेला होता। त्यामुळे आपल्या या विषयाला या ठिकाणी मदत मिळणार आहे, कारण की सर्व निराधार आहेत, त्यांना कशाचाही आधार नसतो, त्यांना या पेन्शनची गरज असते। जसे दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये करण्यात आले, तसेच सर्व निराधारांना जर 2,500 केले तर सरसकट 2,500 रुपये झाल्यानंतर जे काही अडचणी दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये पेन्शन मिळण्यासाठी येत आहेत, म्हणजे काही दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये मिळाले, काहींना 1,500 रुपयेच मिळाले, तर काहींना मिळालेच नाही, तर असा कुठलीही अडचण येणार नाही। तर त्या संदर्भात जी मागणी करण्याची शेवटची संधी या ठिकाणी आता या अधिवेशनादरम्यान आहे, कारण की लवकरच हे अधिवेशन संपणार आहे। त्यामुळे मित्रांनो, 2 दिवस राहिले आहे, शनिवार आणि रविवार या ठिकाणी दोन्ही दिवस अधिवेशन असणार आहे। तर त्या ठिकाणी त्या मंत्री तसेच त्या आमदार महोदयांना या ठिकाणी विनंती केलेली आहे की आपण हा मुद्दा घेण्यात यावा। तर लवकरच हा मुद्दा या ठिकाणी आपल्या अधिवेशनामध्ये येणार आहे। तर सर्व निराधारांना जर सरसकट 2,500 रुपये पेन्शन झाली तर अतिशय आनंदाची बाब आहे। तर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्या हातात आहे, ती पण शेवटची संधी आजची आहे, ती म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी। दिव्यांग बांधवांना दिव्यांग पोर्टलवर नाव अपडेट करण्यासाठी ऑप्शन तहसील कार्यालयात ऑप्शन देण्यात आलेला आहे। तहसील कार्यालयात जे त्यांचं पोर्टल आहे त्यांना ऑप्शन दिलेले आहे। तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं दिव्यांग पोर्टलला नाव नोंदवणे गरजेचे आहे। त्या दिव्यांग बांधवांना 1,500 रुपये मिळालेले आहे किंवा पैसे मिळालेच नाही, त्या दिव्यांग बांधवांनी तहसीलमध्ये जाऊन या ठिकाणी त्यांचं दिव्यांग पोर्टलला नाव अपडेट करणं गरजेचे आहे। तर मित्रांनो, काही दिव्यांग बांधवांचे अपडेट झालेले आहे आणि मागच्या महिन्यात त्यांना 1,500 रुपये मिळाले होते, पण आता तेव्हापासून काही जो ऑप्शन आल्यापासून अपडेट झालेले, पण जाऊन चौकशी करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, आणि ज्या दिव्यांग बांधवांना पैसे मिळालेच नाही, तर त्या दिव्यांग बांधवांनी त्या ठिकाणी जाऊन आपले आधार OTP व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे। तर मग मित्रांनो, आता डिसेंबरचा हप्ता देणे सरकारला बंधनकारक आहे। 1 ते या पुढील आठवड्यामध्ये हा हप्ता आपल्याला मिळू शकतो, कारण की डिसेंबरचा हप्ता देणे सरकारला बंधनकारक झाले आहे। त्यासाठी सरकारने हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीमध्ये या ठिकाणी जवळपास 700 कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहे। हा निधी आल्यामुळे आता दिव्यांग बांधव तसेच निराधार बांधवांना पैसे देणे सरकारला सोपे झालेले आहे। त्यामुळे शासन निर्णय आता लवकरच निघणार आहे आणि हा शासन निर्णय निघाला की तुम्हाला पुढील आठवड्यामध्ये हे पैसे तुमच्या खात्यात येऊ शकणार आहे। कारण की मित्रांनो, या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी सरकारकडे पोहोचलेल्या आहे। राज्य सरकारने त्याची दखल घेतलेली सुद्धा आहे। अजून मुख्यमंत्री महोदयांना माहिती नाही की या ठिकाणी पैसे मिळालेले नाही। मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं अधिवेशनामध्ये की 1 तारखेलाच हे पैसे मिळतात, परंतु त्यांच्यापर्यंत खरी माहिती पोहोचवणे गरजेचे आहे, कारण की सर्व निराधारांना मागील महिन्यात पण पैसे देण्यास उशीर झाला आणि या महिन्यात सुद्धा अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही। ही बाब मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला हे सर्व निराधारांना पैसे मिळणार आहेत। तर आपण त्या संदर्भात माहिती बघितलेली पण असेल। तर मित्रांनो, त्यामुळे आता जो पुढील
पैसे मिळतील ते आपल्याला 1 ते 5 तारखेच्या दरम्यानच पैसे मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिली आहे. फक्त आता या तांत्रिक काही अडचणी आहेत त्या दूर झाल्या की सर्व दिव्यांग बांधव निराधारांना 1 तारखेपर्यंत पैसे मिळू शकणार आहे. तसेच मित्रांनो, आपण बघितलंच की आधार ऑथेंटिफिकेशन होणे गरजेचे आहे. दिव्यांग पेन्शन ट्रान्सफर करताना काही अडचणी येत आहेत, तर ज्या दिव्यांग बांधवांचे आधार ऑथेंटिफिकेशन झालेले नाही त्यांनी संजय गांधी तसेच दिव्यांगांसाठी संजय गांधीमधून दिव्यांग पेन्शनमध्ये ट्रान्सफर करणे गरजेचे आहे. कारण की जर तुम्ही हे केलं तर भविष्यात तुम्हाला हप्ते नियमित मिळणार आहे आणि तुमच्या काय ज्या तांत्रिक चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त सुद्धा होणार आहेत. तर मित्रांनो, मग आता या ठिकाणी सर्व दिव्यांगांना निराधारांना पैसे मिळणे गरजेचे आहे. सरकारने वाढीव 700 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वांना अपेक्षा आहे की लवकरात लवकर हे पैसे मिळतील. तसेच मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा अधिवेशनात येणे गरजेचे आहे. ती पण एक शेवटची संधी आहे, कारण पुरवणी मागणीत पैसे मंजूर केलेल्या थकीत अनुदान मिळणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आमदार महोदयांना या ठिकाणी मागणी केलेली आहे. तसेच मित्रांनो, या ठिकाणी आपण सुद्धा आंदोलन करणे गरजेचे आहे. आणि आता आणखी हा डिसेंबरचा हप्ता मिळण्यासाठी फडणवीस साहेबांनी सांगितलेली 1 तारखेपासून मिळणार आहे, पण आता तो मिळालेले नाही. तर लवकरात लवकर हे पैसे या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यावर येणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, तसेच महत्त्वाची जी तिसरी अपडेट आहे ती म्हणजे आज दिव्यांग बांधवांचे धरणे आंदोलन होणार आहे. तर त्या दिव्यांग बांधवांच्या धरणे आंदोलनाला सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने 36 जिल्ह्यामधील 36 जिल्हा परिषद कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे. ठीक 12 वाजेपासून हे आंदोलन होणार आहे. मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले तर याची दखल सरकार घेऊ शकणार आहे. जर आपले आंदोलन आपल्याला कमी दिसले तर त्या ठिकाणी सरकारवर एवढा प्रभाव पडणार नाही. त्यामुळे आता सर्वांनी 12 डिसेंबरला म्हणजे आज 12 वाजता या आंदोलनाला जायचे आहे आणि आपल्या मागण्या या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची आहे. तर प्रमुख मागण्या आहे की शासन निर्णयानुसार आमदार खासदार निधीचा जो 5% निधी आहे तो नियमितपणे खर्च करणे गरजेचे आहे. तसेच समित्या स्थापन करणे गरजेचे आहे. सर्व दिव्यांगांना एक समान 2,500 रुपये पेन्शन मिळणे गरजेचे आहे आणि जिल्हा नियोजन समिती निधीतील 1% दिव्यांग विकासासाठी खर्च करावा ही सुद्धा या ठिकाणी मागणी आहे. तसेच भूमिहीन बेघर दिव्यांगांना 1 गुंठा सरकारी जागा मिळावी ही सुद्धा एक महत्त्वाची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. जर तुमच्या ओळखीतील किंवा माहितीतील असेल तर कोणत्याही मार्गाने आज अधिवेशनातील आमदारांपर्यंत आपला हा मुद्दा जाणे गरजेचा आहे. बच्चू भाऊ हे आमदार असते तर आपण त्यांच्यापर्यंत हा मुद्दा पोहोचू शकलो असतो, पण अधिवेशनात मुद्दा पोहोचण्यासाठी आमदार असणे गरजेचे आहे. तर तसे प्रयत्न चालू आहे. आमदारांना भेटलेलो आहोत. तर त्या आमदारांनी सांगितलेले आहे की सर्व निराधारांना विधवांना सुद्धा 2,500 रुपये पेन्शन मिळावी यासाठी ते मुद्दा अधिवेशनात घेणार आहे. त्यांनी अधिवेशनात हा मुद्दा घेतला तर या ठिकाणी सर्व निराधारांना 2,500 रुपये पेन्शन मिळू शकणार आहे. कारण की ही शेवटची संधी आहे. एकदा अधिवेशन संपल्यानंतर परत पुढच्या अधिवेशनापर्यंत आपल्याला ही मागणी या ठिकाणी मांडता येणार नाही आणि मागणी मान्यसुद्धा होऊ शकणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.